चिकमावदातनच ऊस जातो या हम्म. जरंडेश्वरला. हम्म. 3,500 रुपये पहिले बिल आहे. 100 किलोमीटर वाहतूक करून तुमच्या शेजारनंच. शेजारनं. हा. आणि इथं 20-25 किलोमीटरच्या आत ऊस आहे. हम्म. इथं 2800 दर आहे. हम्म. ती धपका फक्त आमदार व्हायसाठी होता. हा. ती धपका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडून आणायसाठी होता. ती धपका नगरपालिकेचे सीट निवडून आणायसाठी होता. हम्म. कारण एकदा वरमाई जर शिंदळ झाली तर वराड शिंदळ होत. एकच तुकडा ऊसाचा होतोय. 13 महिन्यात ऊस जातोय. त्याची रिकवरी लई लागती. हा. का 16 महिने रानात राहिलेला ऊस त्याची रिकवरी लई लागती. हे कारखानदार येड्यात काढते ती. 13 रिकवरी आपली. हा. जिल्ह्यातील कारखानदार एक तर काटेमारी बी करतायत आणि रिक्वायरी करतायत. कारखानदारांनी गेल्या वर्षी विधानसभेचे इलेक्शन समोर बघून त्याने पहिले मी फायनल 3,500 रुपये उसाला भाव देऊन सांगितलं होतं विठ्ठलच्या चेअरमननी. त्या आशेने तिथल्या मतदारांनी तिथल्या शेतकऱ्यांनी त्यांना आमदार केलं आणि आता त्यांनी 3,000 आले आणि आता त्यांना विचार केला ती म्हणतात की इतरांनी देऊ द्या मग मी देतो. एका टायमाला 7,000 होते या. 2,000 खर्चाला सोडलं तर 5,000 द्यायला परवडत. पण ह्यांच्या वाढदिवसाला ह्यांच्या मोज मजा करायला आम्ही वरचं सोडून दिलं. आम्ही ह्याला 3.5 मागतोय. जो कारखाना मस्ती करतोय, जो कारखाना दरच काय बोलत नाही, अशा कारखानदाराच्या गव्हाणीमध्ये उड्या आणून त्या कारखान्याला गुडघा टेका लावणार. ऊस तोड आली की एकरात 4,000 रुपये मागती. ड्रायव्हर 500 रुपये एंट्री मागतोय. ट्रॅक्टर घुसलं की JCB टाकलाय 2,000 मागतोय. ही जर हिशोब काढला तर डोसके केस उपटाई पाळे येते. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. दर्शक हो, ऊसाचं आंदोलन हे दिवसेंदिवस तीव्र होत चाललं आहे. खरं तर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक गावापर्यंत जाऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्या ठिकाणी हे आंदोलन तीव्र करण्याचा प्रयत्न केला जातोय. कारखानदारांना विनंती करून देखील कारखानदार त्या ठिकाणी मानायला तयार नाहीत. जवळपास 2700-2800 रुपये पण दर त्या ठिकाणी कारखानदारांनी सध्याला तरी दिला असला तरी पण हा दर शेतकऱ्याला पण मान्य नाही, शेतकरी संघटनेला पण मान्य नाही. आणि या एकूण अनुषंगानं खरं तर जे क्रांतिकारी गाव आहे पंढरपूर तालुक्यातलं गादेगाव, त्या गादेगावातून या खरं तर आंदोलनाला सुरुवात झाली. प्रत्येक आंदोलनाची सुरुवात खरं तर याच गावातून होते आणि उद्या खरं तर या गावाचे शेतकरी संघटनेचे नेते समाधानजी फाटे साहेब हे खरं तर उद्या अमर उपोषणाला देखील बसणार आहेत आणि त्यांना संपूर्ण गाव त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभा असणार आहे. आणि ह्या संपूर्ण आढावा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. पहिल्यांदा मला सांगा की आंदोलनाची तुमची स्टेज कुठेपर्यंत गेली? आता पहिल्यांदा आम्ही ह्याच गादेगावमध्ये 15 तारखेला गेल्या महिन्यातल्या ऊस परिषदेचं आयोजन केलं. इथं मोठी भव्य ऊस परिषद घेतली आणि त्या ऊस परिषदेमधनं कारखानदारांना बी इशारा दिला की तुम्ही दर जाहीर करा. आज 3-3, 4-4 लाख गाळप झाले. कोणाला 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख, तरी ही दराचं तोंड उघडायची तयारी नाही. त्यानंतर आम्ही प्रत्येक गाव भेटी घेतल्या. प्रत्येक गावातनं भरपूर मोठ्या प्रमाणात शेतकरी आमच्या पाठीशी उभा राहिला आणि मग त्यातनं आम्ही आता असा निर्णय घेतला की उद्या 8 तारखेला सोमवारी तुकाराम महाराजांच्या जिथं पालखी ठेवली जाते तिथं आमरण उपोषणाला बसणार आहे. आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा शेतकऱ्यांना कर्ज जास्त झाल्यानंतर कर्जमाफी केली त्या काळामध्ये आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला. पण त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे आणि त्याच भूमीमध्ये परत एकदा शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे आणि कारखानदाराला चांगली सुदबुद्धी द्यावी म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे. गेल्या वर्षी आपल्याला या माध्यमातून कारखानदाराकडून दराची स्पर्धा बघायला मिळाली. ह्यानं सांगितलं की त्याचा पुढचा असायचा, ह्याचा धक्का वेगळा असायचा, त्याचा धक्का वेगळा असायचा. आता का चित्र बघायला मिळत नाही यावर्षी? ती धपका फक्त आमदार व्हायसाठी होता. ती धपका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडून आणायसाठी होता. ती धपका नगरपालिकेचे सीट निवडून आणायसाठी होता. कारण एकदा वरमाई जर शिंदळ झाली तर वराड शिंदळ होत. मोदी म्हणलं खात्यावर 16 लाख टाकतो, 16 लाख आपल्या खिशातनं काढून घेतलं. कारखानदार म्हणलं 3,500 रुपये देतो, प्रत्यक्षात 3,000 दिले. म्हणजे आता अलीकड पायंडा पडलाय. खोटं बोला, सत्तेवर या आणि राज्य करा. आम्हा इस्टेटी मिळवा, टनाला 1,000 रुपये हाणायला लागली. चिकमावदातनच ऊस जातो या जरंडेश्वरला. 3,500 रुपये पहिले बिल आहे. 100 किलोमीटर वाहतूक करून शेजारनं. आणि इथं 20-25 किलोमीटरच्या आत ऊस आहे. इथं 2800 दर आहे. वाहतुकीला 300 रुपये जरंडेश्वरला जास्त द्यायला लागते. त्यांचा दर झाला 3800 आणि 2800. करेक्ट 1,000 रुपये एका टना मागे हाणले जाते. किती मोठा अन्याय. उद्या आंदोलनाची काय परिस्थिती असणार आहे? कशा पद्धतीने आंदोलन सुरुवात होणार आहे? किती दिवस आंदोलन असणार आहे? काय इशारा आंदोलनाचा? आमरण उपोषण आहे. जोपर्यंत दराचा मार्ग निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे आणि संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी तिथं उद्या गोळा होणार आहे. आम्ही तसं आव्हानच केलेलं आहे. आणि मग तिथं आल्यानंतर त्या सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन
त्या आंदोलनाची उपोषण तर चालूच राहणार, पण त्याची दिशा काय पुढची ठरवायची ही तिथं आम्ही सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढची दिशा ठरवणार. आज त्याची सुरुवात करता सिद्धनाथ या मंदिरातून करताय, गाववाल्यांचा तुमचा कसा सपोर्ट मिळतोय, गाववाल्यांचं म्हणणं या संपूर्ण बाबतीत काय येते? गाववाल्याचं मत आहे, तुम्ही सर्वसामान्य गोरगरीब माणसासाठी लढताय, सर्व ज्येष्ठ माणसांचा त्यांचा माझ्या पाठीशी मोठा आशीर्वाद आहे. आणि आज नाही, 15-20 वर्षापासूनच याच गावानं अनेक या जिल्ह्यातलं तालुक्यातलं नेतं तयार केलं, चळवळीतलं स्वनेतं तयार केलं आणि तीच परंपरा आज बी चालू आहे. आणखीन सगळ्या गावकऱ्याचा कायमच मला पाठिंबा असतोय आणि पुढे बी राहणार. मुळात तर सहकाराची निर्मिती आपण बोलत असताना विचारलं तुम्हाला, सहकारी निर्मिती कशासाठी झाली होती, सहकारी कारखान्याची निर्मिती कशासाठी झाली होती, काय वाटते सहकारी ज्या उद्देशाने निर्मिती झाली होती सध्याला आहे का, सध्याला टिकले का ते पूर्ण? सहकार यासाठी जुन्या सहकार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी सहकार रुजवलं, सहकार वाढवलं. सहकाराचा उद्देशच होता की सगळ्यांनी मिळून एक सहकार संस्था काढायची आणि त्या कारखान्याची संस्था 5-5 हजार शेअर्स भरून काढायची आणि त्या संस्थेवर जी इन्कम होईल ती सगळ्या सभासदांनी वाटून घ्यायचा आणि सगळ्याचाच यातनं उदरनिर्वाह करून सगळ्या शेतकऱ्याचं गरिबी दारिद्र्य दूर करायचं हे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं स्वप्न होतं की माझ्या शेतकऱ्याच्या प्रत्येक दारात 4 चाकी गाडी आली पाहिजे, माझा शेतकरी विमानानं हेलिकॉप्टरनं बाहेरची शेती बघायला गेला पाहिजे, हे असं त्यांचं स्वप्न होतं. पण अलीकडच्या नेत्यांनी त्या स्वप्नाचा चुराडा फिरवलेला आहे. कारण यशवंतराव चव्हाण ज्या वेळेला वारलं त्यावेळेस त्यांच्या खात्यावर फक्त 25,000 होतं. आता नगरपालिकेचा नगरसेवक जरी झाला तर कोटीनं छापतोय. म्हणजे किती मोठा फरक पडलाय राजकारणात. उद्याचं जे तुमचं उपोषण आहे हे फक्त सोलापूर जिल्ह्यासाठी आहे, संपूर्ण महाराष्ट्रासाठी? ही फक्त सोलापूर जिल्ह्यासाठी आहे. हा. कारण कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये तिथल्या लोकांनी चळवळीचं मोठं नेतं तयार केल्यात आहे. त्यांचा प्रश्न त्यांनी सोडवलाय. विदर्भ मराठवाड्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर पिकते, तिथं मोठं नेतं तयार केलेत आहे, त्यांनी त्यांचं प्रश्न सोडवलेत आहे. राहिला आपला ही मधला पट्टा आणि भयानक अन्याय आपल्या जिल्ह्यावर आहे. सांगली साताऱ्याला 3700-3500 दर आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर रिक्रूट जास्त लागते चर्चे. एकच तुकडा ऊसाचा होतोय, 13 महिन्यात ऊस जातोय, त्याची रिकव्हरी लई लागती का 16 महिने रानात राहिलेला ऊस त्याची रिकव्हरी लई लागती. हे कारखानदार येड्यात काढते ती 13 रिकव्हरी आपली ही दाखवायला लागली ती 7 आणि 8. काय आम्ही 11 धरली तर 42 रुपये साखरच होते त्या. इथेनॉल, कोजन, बाकीचा खरं त्यांचा जे दारू तयार होतीये, पेट्रोल डिझेल मध्ये इथेनॉल आपण मिसळतो या, कोजन, लाईट सगळा हिशोब तर तुम्हाला आम्ही सांगितलेला आहे. एका टायमाला 7,000 होते या. 2,000 खर्चाला सोडलं तर 5,000 द्यायला परवडते. पण ह्यांच्या वाढदिवसाला ह्यांच्या मोज मजा करायला आम्ही वरचं सोडून दिलं. आम्ही ह्याला 3.5च मागतो या. बरोबर. मग इथं शेजारी 3.5 देतोय ना, बरोबर. मग ह्यांना का द्यायला परवडत नाही. तर त्यासोबत शेवटचा महत्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून कारखानदारांना काय इशारा देत आहे? कारखानदारांना आता आमच्या शेतकऱ्यांनी एक निर्णय घेतलाय. कारखानदारांनी जर आम्हाला 3,500 रुपये दर जर नाही दिला तर येणारे जिल्हा परिषद, पंचायत समिती जी बी कोण कारखानदाराकडून उभा राहील त्याला पाडायचा. काय नाही तर मतदानावर बहिष्कार घालायचा. बरोबर. अशा पद्धतीचा शेतकऱ्यामध्ये आता विचार चालू आहे. आणि शेतकऱ्यांनी ठाम निर्णय घेतलाय की आम्हाला उसाला दर नाही तर तुम्हाला आमचं मत नाही. अशा पद्धतीचा निर्णय आता शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. बरोबर. भोसले साहेब, खरं तर आपला सहकारी या ठिकाणी उपोषणाची तयारी चालू आहे. गाववाल्यांचा सगळा सपोर्ट त्यांना द्यायला चालू आहे. अगदी जे सिद्धेश्वराच्या मंदिरात त्या ठिकाणी त्यांच्या उपोषणाची उद्या सुरुवात होणार आहे. काय वाटते, काय पहिली प्रतिक्रिया तुमच्या? गेले ह्या उद्याच्या उपोषणासाठी आम्ही गादेगाव असेल किंवा गादेगावच्या परिसरातले एक 10-15 गाव आम्ही गेले 4-5 दिवस संध्याकाळी, सकाळी 2 आणि संध्याकाळी 3 असे 4-5 गावामध्ये सभा घेतल्या आणि त्याचं आव्हान केलं की बाबा सोलापूर जिल्हा पहिला खरीपाचा जिल्हा होता. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी उजनी धरणाची निर्मिती केली आणि त्या निर्मिती केल्यानंतर जवळजवळ सोलापूर जिल्ह्यामध्ये आता जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कारखानदारी बाबतीत सोलापूर नंबर 1 आहे. दुसरी गोष्ट ऊसा बाबतीत सुद्धा 1 नंबर आहे. आता जे ह्या वर्षीचे ह्या चालू सीझनचं गाळप झालंय तर 47 लाख टन आज गाळप आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये होत आहे. परंतु काय झालंय, शेजारी सांगली असेल, सातारा असेल, पुणे असेल किंवा कोल्हापूर जिल्हा असेल,
आता इतर जिल्ह्याची जर परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 35 रुपयापासून स्पर्धा लागल्या त्या. मी 35 देतो, कोण म्हणते 36 देतो, कोण 37, कोण 38 पत्र गेलेत. परंतु इथले आपल्या सोलापूर जिल्ह्यातले कारखानदार हे नगरपालिका असेल किंवा एकामेकाचे दोन्ही काढण्यात आहेत, गंग आहेत. आता मला वाटतं गेल्या 5-6 दिवसाखाली 28-28 रुपये हितपत्र आलेत. एका कारखानदारांनी गेल्या वर्षी विधानसभेचे इलेक्शन समोर बघून त्याने पहिले मी फायनल 3,500 रुपये उसाला भाव देऊन सांगितलं होतं विठ्ठलच्या चेअरमननी. त्या आशेने तिथल्या मतदारांनी तिथल्या शेतकऱ्यांनी त्यांना आमदार केलं आणि आता त्यांनी 3,000 आले आणि आता त्यांना विचारायला ती म्हणतात की इतरांनी देऊ द्या मग मी देतो. म्हणजे ही कुठेतर एक पद मिळवस्तोर आमदार मिळवस्तोर यांनी केलेली आश्वासन आहेत. आणि कोण बी असू दे, ज्यावेळेस ज्या खुर्चीवर बसत असताना सर्वसामान्य कुटुंबातलं शेतकऱ्याचं पोरग म्हणून त्या ठिकाणी लोकांबरोबर जायचं आणि एकदा चेअरमन झालं, आमदार झालं की शेतकऱ्याला विसरून जायचं. तर जशा इतर जिल्ह्यामध्ये स्पर्धा होतात तसं सोलापूर जिल्ह्यामध्ये का होत नाही? तर काय झालं, इथला शेतकरी आम्ही गेल्या 2-3 वर्षापूर्वी विधान कसं झालंय की सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही एकंदरीत बघितलं, खासदारकीचं आणि आमदारकी इलेक्शन आलं की त्या वर्षी तेवढा दर चांगला शेतकऱ्याला मिळतोय. कारण त्यांना माहित आहे लोकांसमोर जायचं आहे, त्यामुळे दर दिला नाही तर शेतकरी तू मतदान किंवा मतदान करणार नाही ह्या अपेक्षेनं. एकदा आमदारकीचं खासदार इलेक्शन झालं बघा, गडी एकत्र बसत्या सगळं आणि तू किती देतो मी किती देतो, गेल्या वर्षी तू जास्त दिला तू द्यायचं नाही, अशा एकमेकाच्या भेटीगाठी घेतात. परंतु ज्यावेळेस इलेक्शन असल्यानंतर किंवा मतदान कुठलं असलं तर एकामेकी उन्ही काढतात, घरापोतर त्यांच्या ही करतात. परंतु आम्ही काय केलं की शेतकऱ्याचं तोंडपूर्ण आव्हान केलंय की तुम्ही तुमच्या ऊसाची कांडी म्हणजे सोन्याची कांडी आहे. आज ऊसाच्या कांडीपासून ऊसाच्या रसापासून जवळजवळ 27 प्रकार तयार होतात. आज जागतिक बाजारपेठ जर बघितलं तर स्पिरिट असेल, इथेनॉल असेल. काय झालं, आमची भूमिका आहे सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांची की तुम्ही जातीवर जाण्यापेक्षा तुम्ही मातीवर या. मातीवर राजकारण झालं पाहिजे, मातीतल्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, इथल्या शेतकऱ्याला मान सन्मान मिळाला पाहिजे. आज सांगा तुम्ही शेतकऱ्यांच्या मुलाला 30-30 वय झाले, आज शेतकऱ्याच्या मुलाला कोण मुलगी द्यायला तयार नाही. कारण त्यांना माहित आहे की शेतकरी शेतीधंदा तोट्यात आहे. कारण देशाला स्वातंत्र्य 75 वर्ष झाले. हा भारत कृषीप्रधान देश आहे. एका बाजूला कृषीप्रधान देश म्हणायचं, आज ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या देशामध्ये जवळजवळ ह्या 75 वर्षामध्ये 6 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कारण हा शेतीधंदा तोट्यात आहे, शेती परवडत. आज 100 रुपये जर शेतीमध्ये टाकले तर 50 रुपये येतात. हा धंदा कोण करेल का? हा उद्योगपती असेल कोण असेल? मला हे सोबत एक आज महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आंदोलन किती दिवस करायचे? सीझन चालू झाला की आंदोलन, सीझन चालू झालं की आंदोलन, सीझन चालू झालं टायर पडायचे, कारखाने बंद करायचे, प्रत्येक सीझनला किती वर्ष चालणार आहे पुढे? म्हणून काय झालं, मी चळवळीतून जवळजवळ 25 वर्ष झाली ह्या महाराष्ट्रामध्ये. ज्यावेळेस सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि पंढरपूर तालुक्यात काम करत असताना जेव्हा मी चळवळीला असताना त्यावेळेस एसएमपी होती. एसएमपी होती 850 ते 900 रुपये, परंतु कारखानदार देत होती 400 ते 450 रुपये. कारण त्यावेळेस काय माहित होतं, चेअरमनला सुद्धा यातलं काय कळत नव्हतं. तिथला कोण मालक तर एमडीला सगळा त्याचा अभ्यास माहित होता. परंतु आमचे नेते आदरणीय सदाभाऊ असतील किंवा राज शेट्टी, जे शेतकरी चळवळीत काम करणारे माणसं आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आले. त्यांनी इथल्या शेतकऱ्याला कणाकणाचा अभ्यास शिकवला. ऊसापासून काय प्रकार होतो, सोन्याची कांडी म्हणजे ऊसाची कांडी म्हणजे सोन्याची कांडी, ह्या सगळ्यामुळे शेतकऱ्याची तरुण पोरं जागृत झाले. अनेक शेतकऱ्याच्या पोरावर ह्या कारखानदारांनी गुन्हे दाखल झाले. त्यामुळे आम्ही काय ठरवलं की शेतकऱ्याचा ऊस कोणाचा अडवायचा, शेतकऱ्याचा, ट्रॅक्टर कोणाला फोडायचा, शेतकऱ्याचा, ही न करता आम्ही आता समाधान फाटे असतील किंवा आम्ही सर्वजण उद्यापासून सकाळी 11 वाजता उद्या सोमवारी तुकाराम महाराजाच्या पालखी जिथं ठिकाणी पालखी त्या सभा घेते त्या पालखी तळावर वाखरी येते. आम्ही उद्या अमर उपोषण चालू करणार आहे. जर ह्या कारखानदारांनी 2 दिवसामध्ये जर निर्णय नाही घेतला तरी ते सर्व शेतकऱ्याचे पोरं असतील, ऊस उत्पादक शेतकरी असतील, त्यांना बरोबर घेऊन जो कारखाना मस्ती करतोय, जो कारखाना दरच काय बोलत नाही, अशा कारखानदाराच्या घवानीमध्ये उड्या आणून त्या कारखान्याला गुडघा टेका लावणार. साहेब, खरं तर उद्या आमरण उपोषणाला सुरुवात आहे. गावातलाच एक तरुण उमदा माणूस आपला त्या ठिकाणी आंदोलन करतोय. काय वाटतंय, गावातल्या माणसाने किती दिवस हाडाची काढ करून घ्यायची? अगदी यांचं समाधान साहेबांचं जर बघितलं, प्रत्येक ठिकाणी आंदोलन चालू आहे. काय वाटतंय इकडून गावातल्या माणसाला, काय प्रतिक्रिया? खरं तर गादेगावला महात्मा गांधी आणि क्रांतिसिंह नाना पाटील, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह याची शिकवण दिली महात्मा गांधींनी. आणि क्रांतिसिंह नाना पाटलांनी क्रांती कशी करावी आणि देश स्वतंत्र घेण्यासाठी त्यांनी सरकार स्थापलं होतं. खरं तर 78 वर्ष झाली देश स्वतंत्र होऊन. देश स्वतंत्र होताना या माणसाला वाटलं सुद्धा नसेल की स्वतंत्र भारतातल्या शेतकऱ्याला गेली अनेक वर्ष अशा प्रकारची आंदोलनं करावं लागतात. आणि गादे गावात दीपकराव भोसले असतील, समाधान फाटे असतील,
ही चळवळीतील नेते गेली 15 वर्ष झाली अशा प्रकारचे आंदोलन करावं लागतं. खरं तर पंढरपूर तालुका हा आता दीपकरावनी सांगितलं की महाराष्ट्रात राज्यात सगळ्यात जास्त ऊस पिकवणारा तालुका आहे. ह्या तालुक्यात खरं तर सगळ्यात जास्त दर देणारा तालुका म्हणून पुढे यायला पाहिजे होता. परंतु या तालुक्यातील कारखानदार, जिल्ह्यातील कारखानदार एकतर काटेमारी बी करतायत आणि रिक्वायरी चोरतायत. यामुळे या ऊसाचं गणित बिघडलेलं आहे. अशा आमच्यासारख्या सर्व शेतकऱ्यांचा एक निश्चित खात्री झाली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही गावकऱ्यांनी, आज आमच्या गावचं ग्रामदैवत सिद्धनाथ यांची रविवारी आरती असते आणि हे सर्व शेतकरी बांधव उपस्थित आहेत. समाधान फाट्यानी त्यांच्याबरोबर बसणाऱ्या उपोषणकर्त्यांना पाठबळ मिळावं आणि त्यांना एक शक्ती निर्माण व्हावी यासाठी या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने आम्ही त्यांना एक भक्तिमय अशा पाठबळ देण्यासाठी उपस्थित आहे. त्या प्रश्न म्हणजे शेतकरी संघटनेवरती काही लोक असतील, टीका करते शेतकरी संघटनेवरती. जर शेतकरी संघटना नसती किंवा शेतकरी संघटना अशा पद्धतीचं आंदोलन उभा केलं नसतं तर काय परिस्थिती झाली तिथं? नक्कीच शेतकरी संघटना जर नसती तर इडा पिडा जाऊ दे आणि बळीचे राज्य येऊ दे पूर्वीच्या काळी म्हणत होती. परंतु ही शेतकरी संघटना नसती तर बळी पाताळात गाडला तरी शेतकरी पाताळात गाडला गेला असता. अशी ही शेतकरी संघटना नसती तर शेतकऱ्यांची अवस्था झाली असती. शेतकऱ्याच्या पदरात त्या ठिकाणी बघायला मिळते. आबा काय करायचं? गावातली पोरं उद्या उपोषणला बसायला लागली. ती उपोषण म्हणजे आपल्याला सकाळचं जेवण दुपारी नाही मिळलं तरी पोटाची तळमळ होती. आपल्या शेतकऱ्यासाठी उपोषणला बसायला लागली. काय प्रतिक्रिया आहे? गावातला एक ज्येष्ठ माणूस म्हणून काय वाटतंय? गावातला ज्येष्ठ उसाला दरही पाहिजे. बर मेन खरं तर आबा महत्वाचं म्हणजे उद्या उपोषणाला सुरुवात आहे. गावाचा जे तरुण उमदा नेतृत्व त्या ठिकाणी उपोषणाला बसायला लागले. काय वाटतंय, उपोषण केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? काय प्रतिक्रिया ज्येष्ठ माणूस? उपोषण ही केलं पाहिजे. ऊसासाठी तरण्या पोरांनी झगडलं पाहिजे. पण किती दिवस? किती दिवस? आता ही आपल्या पोरापेक्षा पंजाब आणि हरियाणाने 6 महिने केलं तरी सरकार नाही केलं. ह्याच्यासाठी चांगलं भक्कमच काहीतरी करावं लागतंय. आता ह्याने निर्णय घेतलाय गावाने जोड्या टाकल्या म्हणजे ऑटोमॅटिक त्यांना बंद करावं लागतंय. काय त्यात गावाने चिरडून तर टाकणार नाही ती. पण ही करते मंडळी काम साधस्तोर गोड बोलते ती, पुन्हा झटका देते ती. त्यामुळे शेतकरी लोप पावायला लागलाय. म्हणजे काय वेळ आली आपल्या उपोषण करायचे? आमच्याच मेन आहे. नुसतं बोलायचं भात आणि बोलायचीच कडी जाईल. त्यामुळं ही फावलं जाते. आणि ह्यातली बी आमच्यातली बी काय शेतकरी जरा पुढं करते, आमदार खासदार गुल करते त्यांना बी. मग आमची ती मोडतय संघटना, असं व्हायला लागले. नाहीतर आमच्या संघटनेने चांगलं काम केलं. आमचा एक भाऊ सभापती झाला, चांगली गोष्ट झाली. पण नंतरच्या काळात त्यांनी पुढारी बी बाजीन जायचं, त्यांची फूट पाडायचं काम करते. मग या फूट पाडण्याने हे ना भोगावं लागले शेतकऱ्यांना. फायदा म्हणजे सगळीच पळत येते ती, तोट्याला कोण नाही ती. आता फायदा उद्या फाट्याकडनं व्हायचा म्हणजे सगळी त्या पाठीमागे राहतील. आता राहिलेली ती पाण्याच्या उपोषणाला कुठं लाईटीचं डीपी जाळलेलं त्यांनी कामं केलेले, त्यांचा दृढ विश्वास संपादन झालेला आहे लोकांचा, राहतील त्यांच्या. बरोबर, साहेबांच्या पाठीमागं गाव राहील अशी चर्चा आहे. तरुण नेतृत्व आहे. खरं तर महत्वाचं म्हणजे तरुणाने देखील या संघटनेमध्ये आलं पाहिजे, उतरलं पाहिजे, आपल्या प्रश्नावरती आवाज उठवला पाहिजे, भांडलं पाहिजे सरकारला, सत्तेच्या विरोधात आवाज उठला पाहिजे. काय वाटतंय, ऊस उत्पादक शेतकऱ्याला ऊस परवडतोय का? आणि कारखानदाराचं याबद्दल काय मत आहे? म्हणजे कारखानदाराला काय वाटतं? सध्या ऊस तोड चालू आहे. ऊस शेतकरी सुरुवातीपासून शेतकऱ्यांनी मनावर घेतलं पाहिजे. जोपर्यंत आपल्या कष्टाला हमी भाव देत नाही ती, तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी आपल्या तोडी बंद केल्या पाहिजेत. आता आमचे बंधू उपोषण करतात, तशी त्यांनी जशी शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेतलाय तसं शेतकऱ्यांनी 1-2 दिवस वाट बघून आपल्या तोडी थांबवायला पाहिजेत. जर आपण एकजुटी दाखवली, जर कारखानदार एकजुटी दाखवत असतील तर आपणही एकजुटी दाखवली पाहिजे. एक जण मरतोय म्हणून मरू द्यायचा नाही, त्यासाठी आपणही मारायला तयार झालं पाहिजे. आणि समाधान फाटे जोपर्यंत लढते तोपर्यंत आम्ही गावकरी म्हणून, एक तरुण शेतकरी म्हणून त्यांच्यासोबत राहू. त्यांच्या आंदोलनात आम्ही पूर्णपणे सहभाग घेऊ. जर त्यांनी 2 दिवसाच्या पुढे नाही गेलं तर आम्ही अन्न त्याग करू. आमच्या घरच्या चूल पेटवणार नाही आणि कारखानदार हा शेवटचा निर्वाणीचा इशारा असेल. बरोबर आहे, घरची चूल पेटवणार नाही अशी चर्चा आहे. काय सांगता, शेवटची प्रतिक्रिया तुमची पाहिजे? आमचं तर असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना दर त्यांनी दिलाच पाहिजे कारखानदारांनी. आणि जोपर्यंत दर देत नाही ते तोपर्यंत समाधान फाटे असतील, दीपक भोसले असतील, हे अध्यक्ष जे आहे ते त्यांच्या पाठीमागे आम्ही गादेगावकर सगळे पूर्ण ताकदीनं
ती काय कसली वेळ येईल तसली आम्ही बघाय त्यांच्या संग तयार आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे. उद्या गव्हाणे टाकायला वेळ आली तर टाका की त्यांच्या संग टाकणार की आम्ही. ज्या टायमिंगला अध्यक्ष सांगतील हा. त्यांना जर आंदोलन याच्या पलीकडे गेलं, अध्यक्षाच्या तब्येतीला विचार करून जर कारखानदार निर्णय घेणार नसतील तर आमदारांच्या गाडीत बसून त्यांच्या गावात उड्या मारायचे किंवा चेअरमन साहेबांच्या गाडीत बसून त्यांच्या गावात उड्या मारायची आमची तयारी आहे. त्यांना कारखान्यापर्यंत न जाऊ द्यायची आमची तयारी आहे. बरोबर. महत्वाचं म्हणजे रात्रीचा दिवस करून पिकवलेला ऊस या ठिकाणी ज्या पद्धतीनं कारखानदार असतील, चेअरमन असतील, तो दर सांगतील त्या दरात देण्याचा शेतकरी त्या ठिकाणी जर प्रयत्न होत असेल तर शेतकऱ्याला नक्कीच परवडणार नाही. ज्या पद्धतीनं समाधान फाटे साहेबांनी ऊसाचं टन एका टनामागं कारखानदाराला किती पैसे मिळतात याचं गणित ज्या पद्धतीनं मांडलं त्याच पद्धतीनं 1 एकर ऊस पिकवायला किती खर्च येतो आणि त्यासाठी किती आपदावं लागतं तर हे देखील या माध्यमातून या ठिकाणी विश्लेषण होतंय. त्यासोबत महत्वाचं म्हणजे एखादा गावातला तरुण उमदा नेतृत्व त्या ठिकाणी उपोषणाला जर बसत असेल तर हे संपूर्ण गाव त्यांच्या पाठीमागं उभा आहे. ज्या पद्धतीने जी वेळ येईल पुढे, ज्या पद्धतीनं आंदोलन बदलेल त्या पद्धतीनं गाव या ठिकाणी त्यांच्या सपोर्टला असणार आहे. खरं तर शेतकऱ्याला देखील माझी आपल्या महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून विनंती आहे की खरं तर त्या आंदोलनस्थळी जाऊन भेट द्या. एखादा माणूस स्वतःला राजकीयामध्ये किंवा राजकारणामध्ये यासाठी प्रयत्न नाही तर शेतकऱ्याला चांगला दर मिळावा त्यासाठी हा खरं तर प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. ज्या शेतकऱ्याला वाटतं की ऊसाला चांगला दर मिळाला पाहिजे तर उद्या त्या ठिकाणी आंदोलन आहे पालखी तरावरती त्या ठिकाणी येऊन खरं तर फाटे साहेबांना निदान सपोर्ट तरी देण्याचं आपण या ठिकाणी शेतकरी म्हणून काम केलं पाहिजे. तेव्हाच त्या ठिकाणी शेतकरी राहील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं शेतकरी संघटनेवरती टीका होतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा की शेतकरी संघटना जर नसती किंवा फाटे साहेबांसारखे लोक या शेतकऱ्यासाठी झटत नसते तर जो कारखानदार आपल्याला दर देईल तो त्या ठिकाणी मुकाट्यानं आपल्याला गिळून त्या ठिकाणी तो दर आपल्याला स्वीकारावा लागला असता. म्हणून पुन्हा एकदा त्या ठिकाणी विनंती करतोय आणि फाटे साहेब तुमच्या देखील या उद्या उपोषणाला यश यावं हे सिद्धनाथचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ थांबूया. धन्यवाद.